सरकारला दिलेला आहे त्यावर मनोज दादा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतीलच। आता फक्त दरवाजा उघडलाय, आता शिवोला घर करायचंय आणि आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला मिळवायचंय। मागच्या अनेक वर्षांपासून मराठ्यांच्या लेकरांनी जे सहन केलं ते अश्रू या समाजानं सहन केले, ते आता कायमचं पुसण्याची आणि चेहऱ्यावरती एक हास्य, काळजामध्ये आनंद आणण्याची आता कुठं वेळ आलेली असतानाच यावर्षी निसर्गानं थैमान घातलं। मराठवाड्यामध्ये याआधी कधीच पडला नाही अशा प्रकारचा पाऊस, अशी अतिवृष्टी संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात झालेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा मनोज दादांनी वेळोवेळी सरकारच्या कानावर शेतकऱ्यांचे प्रश्न घातलेले आहेत। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे ही भूमिका दादांनी मांडलेली आहे। म्हणून हे हक्काचं हे आरक्षण आमचं मिळून आम्ही ते देऊ, विरोध करणाऱ्यांना त्यांची जागाही दाखवून देऊ। किंवा आवाहन सुद्धा केलेलं नाही, कारण यावरची परिस्थिती वेगळी आहे। तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात। आपण घोषणा देतो एक मराठा लाख मराठा, त्यामुळे आवाज सुद्धा लाखाचाच आला पाहिजे।
तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर आवाज मागचे हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर उभे असलेले सगळे हात वर हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर वाह हाय हाय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर 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 जेल मध्ये